राधे राधे सगळ्यांना. होपफुली तुम्ही नणंद, दीर, जेठ जेठानी, त्यानंतर साळी साळा यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीजवाला यांच्यासाठी जे काही सजेशन्स होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तो पार्ट 1 होता. आता त्याच्याच पुढे आजचा पार्ट 2 कर्तव्य. तुमचं काय कर्तव्य आहे याची तुम्ही एक वेळा लिस्ट बनवून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही वागा. प्रत्येक गोष्ट तुम्ही करणं हे तुमचं कर्तव्य नाही आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफिअरन्स करणं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी सजेशन देणं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी टोकणं रोखणं हे तुमचं काम नाही आहे, तुमचं कर्तव्य नाही आहे. हे तर तुम्ही तुमच्या काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत याची एक लिस्ट बनवून घ्या आणि त्यानुसार वागा. कारण तुम्ही जर का ओव्हर इंटरफिअरन्स केलं कुठल्याही गोष्टीमध्ये तर त्याच्यामुळे तुमचं त्या येणाऱ्या नवीन व्यक्तीसोबत रिलेशन खराब डेफिनेटली होणार आहे. ही गोष्ट गाठ पाडून घ्या. नेक्स्ट, डोंट एक्सपेक्ट टू बी परफेक्ट. या जगात कोणीही परफेक्ट नाही आहे. दुसऱ्याच्या हिशोबाने प्रत्येकजण चुकीचाच असतो. म्हणजे आज माझा तुम्ही व्हिडिओ ऐकत आहात तर माझे काही पॉईंट्स तुम्हाला नसतील पटले तर तुमच्या हिशोबाने मी इम्परफेक्ट आहे. माझ्या हिशोबाने अजून कोणीतरी इम्परफेक्ट असू शकते. बट एव्हरीवन इज परफेक्ट इन देअर ओन वेज. प्रत्येकजण स्वतःच्या दृष्टीने हा परफेक्ट असतो. सो ते जसे आहेत त्यांना तसंच ॲक्सेप्ट करा. त्यांच्यामध्ये परफेक्शन आणण्याचा किंवा त्यांनी असंच करायला हवं, त्यांनी तसंच करायला हवं, त्यांनी असंच वागायला हवं, त्यांनी असेच कपडे घालायला हवे या एक्सपेक्टेशन ठेवू नका. कारण कोणीही परफेक्ट नसतं. कोणीही शिकून नसतं आलेल्या प्रत्येक गोष्टी. काही गोष्टी अनुभवातून शिकायला भेटतात. काही गोष्टी घरातल्या वातावरणामुळे स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणतात. सो हे एक्सपेक्ट नका करू की येणारी व्यक्ती ही परफेक्टच असणार आहे. त्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट करा आणि नंतर मग त्यांना हळूहळू जे चेंजेस घडवून आणायचे आहेत ते घडवून आणा. नेक्स्ट, माहेरच्या गोष्टींमध्ये इंटरफिअर करणं. बऱ्याच मुलींना, बऱ्याच नंदांना ही सवय असते की लग्न झाल्यानंतर माहेरी काय चालू आहे. मग आई फोन करून सांगते की अगं तुझ्या वहिनीने आहे ना असं केलं. ॲट दॅट टाईम एक नणंद म्हणून काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तुमच्या की तुम्ही आईला समजावं. आई ती नवीन आहे, तिला त्या फॅमिलीमध्ये ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ दे आणि मग नंतर तुला काय शिकवायचं आहे ते शिकव. त्याच वेळेस जर का भावजाईसोबत तुमचं बोलणं होत आहे तर तुम्ही तुमच्या भावजाईला असंच बोलता बोलता सजेशन द्या की आपल्याकडे अशी पद्धत आहे वहिनी, तुला जेव्हा सोयीस्कर वाटेल त्यावेळेस तू हे स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कर. येणेकरून काय होईल की जे सासूसुनामध्ये जो बॉन्ड क्रिएट व्हायचा तो पण क्रिएट होईल. नणंद आणि भावजाईमध्ये जो बॉन्ड क्रिएट व्हायचा तो पण क्रिएट होईल आणि जी आलेली मुलगी आहे तिला पण त्या घरात ॲडजस्ट व्हायला थोडासा टाईम भेटेल. कारण ती एका नवीन फॅमिलीमध्ये येते आहे तर ती ऑलरेडी भांबावलेली असते. तिला समजत नाही कुठलं रिलेशन कसं मेंटेन करावं. कारण प्रत्येक रिलेशन प्रत्येकासाठी नवीन असतो. नणंद पण नवीनच झालेली असते, भावजाई पण नवीनच ती झालेली असते. तिला हे सगळे नाते हे नवीन असतात. तिला काही भरपूर एक्सपिरियन्स असतो त्या गोष्टींचा, अशातला काही भाग नाही आहे. तर तिला या सगळ्या गोष्टी स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू द्या. ॲट द सेम टाईम जावयाला पण ज्यावेळेस तो बायकोच्या घरी जातो, बायकोच्या माहेरी जातो त्यावेळेस त्याला पण हे सर्व नाते नवीन असतात. सो त्याला पण थोडंसं त्या गोष्टींना आत्मसात करू द्या. कारण काय असतं ना, आज तुमचं लग्न झालं आणि लगेच दुसऱ्या दिवशी कोणतंही रिलेशन तुम्ही हॅपीली ॲक्सेप्ट नाही करू शकत. त्यासाठी थोडासा काळ जाऊ द्यावा लागतो आणि मग नंतर मग ते नाते आपोआप उमलत जाते. आपोआप ते नातं डेव्हलप होत जातं. कुठलंही घरात एकूण एका मेंबरसोबत जे नातं असतं ना ते आपोआप डेव्हलप होत जातं. कारण त्यावेळेस ते लोक सगळे एकखट्टा राहतात, एकसोबत राहतात. कोणाचं काय आवड निवड आहे किंवा कोणाला कोणासोबत कसं बोलावं, कोणासोबत कसं वागावं हे पण सगळ्यांना कळतं आणि मग नंतर मग ते नातं आपोआप डेव्हलप होत जातं. यासाठी मला माझं उदाहरण द्यायला खूप आवडेल. मला एक नणंद आहे आणि ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यानंतर माझ्या नंदेनी मला एक सजेशन दिलं होतं, अंकिता जेव्हा पण तुझ्या नवऱ्याला राग येईल त्यावेळेस त्याचा फेवरेट आयटम बनवून त्याला खाऊ घालायचा. त्याचा राग कुठे उडून जाईल ना तुलाच कळणार नाही. आणि ती जादूची छडी आजही काम
करते. असे सजेशन्स जर का तुम्ही तुमच्या भावजाईला दिलेत ना, तर तुमच्या भावजाईसोबत रिलेशन आहे ना एका अलग लेवलचं होतं. कारण माझ्या नंदेसोबत अगदी मैत्रिणीसारखं रिलेशन आहे. नेक्स्ट पॉईंट, कीप सम डिस्टन्स बिकॉज इट्स नॉट युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू फिक्स थिंग्स. प्रत्येक गोष्ट ही योग्य झालीच पाहिजे किंवा घरात वादविवाद नकोच व्हायला, ही काही प्रत्येक वेळेस ॲज अ नणंद म्हणून किंवा दीर म्हणून किंवा जाऊ भासरे म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही सजेशन देणं किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज समोरच्या व्यक्तीच्या घेऊन घेणं हे प्रत्येक वेळेस योग्य नाही आहे. यामुळे पण रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि मग ते सोडवता नाकी नऊ येतं. कारण ते रिलेशनशिप आहे ना, ज्यावेळेस फक्त एक ठिणगी पडलेली असते ना, त्यावेळेस ती पटकन विझवल्या जाते. पण ज्यावेळेस आगीचा बोंब झालेला असतो ना, आग खूप जास्त वाढलेली असते, त्यावेळेस त्याला विझवायला खूप टाईम लागतो आणि तो खूप टाईम हा रिलेशनशिपच्या बाबतीत वर्षोगिनतीचा असतो. सो जोपर्यंत तुम्हाला इन्व्हॉल्व नाही केल्या जात तोपर्यंत स्वतःहून त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नका हो, हेच माझं सजेशन राहील. सध्यापुरती एवढंच. अजून मला कधी इन फ्युचर वाटलं तर मी या विषयावर अजून पॉईंट्स ॲड करेल. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. कारण आपण जी सिरीज चालू करणार आहोत ती तुम्हाला 1 तारखेपासून भेटणार आहे. सो सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून अशा माहितीसाठी, रिलेशनशिप ॲडवाईससाठी, न्यूमरोलॉजी कन्सल्टेशनसाठी तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. त्यासाठी सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे. हा व्हिडिओ बघून जर का माझ्या काही शब्दांमुळे कोणी हर्ट झालं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला कोणाला हर्ट नव्हतं करायचं, पण मला जे वाटलं माझे मी मुद्दे इथे मांडले. अजून अशा रिलेशनशिप ॲडवाईससाठी, न्यूमरोलॉजीबद्दल काही छोट्या मोठ्या टिप्ससाठी आणि नवीन आपली जी सिरीज येणार आहे नंबर्स, रिलेशनशिप अँड यू, ही सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर का तुम्हाला माझ्याकडनं न्यूमरोलॉजी कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे. तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.